किती लाईक करतात? रुका रुका चार कलरचे आहेत. भाभी बोट दाखवा. मतदान केलेलं. मतदान केलं, बोट दाखवा. या मोठून मतदान केलं. हो मग ते दाखवा. हो म्हणले मामा थोडा नीचे हो जाओ. थोड़ा नीचे हो जाओ. थोडं मदत हो म्हणले मामा डोकं खाली घ्या. सर बोट दाखवा सर. सर बोट दाखवा. बोट दाखवा. मोबाईल खाली घ्या. कुठलं बोट दाखवू? एक लावलेले. चला चला बाहेर चला. गेट सोडा. चला चला बाहेर चला. थोडं बोट दाखवा ना. बोट दाखवा तुम्ही. भाभी आणि तुम्ही बोट दाखवा. लोकशाही मजबूत करण्याकरता प्रत्येक नागरिकांनी जाऊन मतदान करावं. महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक आहे आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाला जनाला मतदान नियमाप्रमाणे त्यांनी जाऊन मतदानाचा हक्क बजवावा. त्या प्रकारची आव्हान आणि विनंती. ऑटो निघा पहिले. नंतर करा. विकासाच्या मागे आहे. विकास करू इच्छिते. विकासासाठी लोकांची इच्छा आहे. हे सर्व नागरिक त्यांना कल्पना आहे की विकास नांदेडचा कोण करू शकतो याची कल्पना नांदेडच्या मतदारांना आहे. मग ते मी त्यांना आवाहन करेन की आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि नांदेडमध्ये लोकशाही मार्गाने या महानगरपालिकेने लोकनियुक्त अशा प्रकारची प्रशासक आणि त्या ठिकाणी महापौर निवडून यावा अशा प्रकारची अपेक्षा आणि आव्हान मी आमच्या नागरिकांना करतो. आता काय चित्र असेल? खाली घ्या. बूम खाली घ्या. खाली घ्या थोडं. एवढंच आवाहन करतो की मतदान करा आणि जो विकास होऊ शकतो त्याच्या मागे भक्कमपणे उभा. महापालिकेचं मतदान सुरू आहे. किती ठिकाणी भाजप यावेळेला आज काही निर्बंध आहेत. इलेक्शनची आचारसंहिता आहे. एकूण ठिकाणी मतदान सुरळीतपणे चालू आहे. आणि सर्वांनाच विनंती करेल आपण जाऊन आपला बजवावा आणि लोकांना म्हणजे आपलं आवडतात जे विकास करू शकतात आणि लोकशाही अधिक मजबूत करावी. दुसऱ्या भागामध्ये नाव आले. काही प्रमाणात तक्रारी यायला सुरू झालेला आहे. मी निवडणूक आयोगाला विनंती करेन लोकांची गैरसोय होऊ नये अशाच पद्धतीने लोकांचे मतदान केंद्र असावं. याद्यामध्ये काही तक्रारी पाहावं कारण की या गोष्टी दरवेळेस काही ना काही प्रमाणात घडत असतात. आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा असं काही घडून नये याकरता निवडणूक आता ते किती तक्रारी किती स्वरूपाच्या त्या चर्चेत किती आहे ते तपासल्याशिवाय कॉमेंट करणं उचित राहणार नाही. पण कमी जास्त प्रमाणात तक्रारी माहिती येऊ लागलेल्या आहेत. मला वाटतं की दखल संबंधित रिटर्निंग ऑफिसरने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. महापौर कोणाचं साहेब? धन्यवाद. विकासात्मक कामं करणारे ज्याचा अनुभव आहे विकास शिकवू शकतात तशाच पक्षाचा महापौर येईल. कृष्णनगर येथे दुर्घटना घडली आणि त्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे. प्रशासनाकडून काही तशी हे करण्यात आले का? सर मला एवढं सांगायचं कालची जी काही दुर्घटना घडलेली आहे
त्याच्यामुळे आपण मतदानावर बहिष्कार करणं उचित नाहीये. आपण लोकशाही मार्गाने आपल्याला निवडणूक घडवून त्या ठिकाणी मतदान करून आपला प्रतिनिधी आणला पाहिजे. कालच्या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल. आयुक्तांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे चौकशी क्रमाची निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.